नमस्कार शिक्षक मित्रांनो. बघा, आता आपल्याला TET किंवा CTET, CTET ज्याला आपण म्हणतो, ह्या 2 परीक्षा देण्याचे चान्स आपल्याला आहेत. आपण हरून न जाता किंवा घाबरूनही न जाता आपल्याला चांगली तयारी करायची आहे. आणि CTET संदर्भात कोणते प्रश्न असतात, कोणते विषय घ्यायला पाहिजे, कोणत्या विषयाला किती मार्क आहेत आणि आपण कोणत्या विषयामध्ये चांगला स्कोरिंग करू शकतो, ह्याच्यावर आपण एक नजर टाकणार आहोत. तर बघा, CTET म्हणजे सेंट्रल टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट, म्हणजेच केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा. या परीक्षेमध्ये एकूण 150 गुणांचे म्हणजे 150 गुण आणि 150 प्रश्न विचारले जातात. एका मिनिटाला एक प्रश्न. आपणा सर्वांना माहिती जरी असेल तरी सुद्धा बऱ्याच आमच्या शिक्षक भगिनी ज्या पहिल्या प्रयत्नामध्ये सीटेट झाल्या आणि ज्या व्हायच्या राहिल्या असतील, ज्यांनी सीटेट दिलेली नाही, त्यांच्यासाठी हा उपयोगी असणारा हा व्हिडिओ. तर बघा, या दोन्ही पेपरपैकी म्हणजे प्रत्येकी पेपर जो आहे तो 2.5 तासाचा असणार आहे. म्हणजे 2 तास 2.5 मिनिटे, 2 तास 30 मिनिटे म्हणजे 2.5 तास. परीक्षेचे तपशील खालीलप्रमाणे. आता बघा कसं तपशील आहे बघा. पेपर 1 साठी जो आहे तो पेपर आहे इयत्ता 1 ते 5वी साठी, बरोबर. तर याचे गुण आहेत 150 आणि 150 गुण आणि प्रश्नांची संख्या सुद्धा 150. प्रश्न सुद्धा आपल्याला 150. तर बघा, आपल्याला हा पेपर वेळेत सोडवण्यासाठी आपण तयारी तर सर्वजण करतच आहोत, परंतु आपण कोणते विषय, कोणत्या विषयाला किती मार्क, कोणता विषय घ्यायला पाहिजे, इंग्लिश घ्यायला पाहिजे का हिंदी घ्यायला पाहिजे, तर हे आज आपण बघणार आहोत. बघा, पेपर पहिला जो आहे तो 1 ते 5 साठी आहे आणि 150 गुणाचा आहे. आता यामध्ये विषय कोणकोणते आहेत बघा. बालविकास आणि अध्यापनशास्त्र. प्रश्न संख्या 30 आहे, गुण सुद्धा 30 आहेत. त्यानंतर आहे भाषा कोणतीही एक. आता इथं तुम्ही भाषा मराठी जर निवडली, मराठी पहिली भाषा मराठी आपल्याला निवडता येत नाही, कारण हिंदी भाषा फॉर्म भरताना तिथं तसंच आहे. फॉर्म भरताना जर तुम्ही मराठी निवडलं तर इंग्लिश निवडावं लागते दुसरी सेकंड भाषा TETच्या वेळेस. आणि CTETच्या वेळेस तर तुम्हाला कंपल्सरी हिंदी भाषा घ्यावंच लागते आणि एक भाषा ऑप्शन मग तुम्ही मराठी किंवा इंग्लिश घेऊ शकता, 3 भाषापैकी. तर बघा, इथं भाषा कोणतीही एक घ्या तर त्याची प्रश्नसंख्या आहे 30 आणि गुण सुद्धा 30. सेकंड भाषा कोणतीही एक घ्या. तुमचं जर इंग्लिश छान असेल तर तुम्ही पहिली भाषा इंग्लिश पण घेऊ शकता, दुसरी तुम्हाला हिंदी किंवा मराठी घेऊ शकता. जर आपल्याला इंग्लिश नको वाटत असेल तर तुम्ही स्किप पण करू शकता आणि या ठिकाणी तुम्ही पहिली जी भाषा आहे ती हिंदी आणि दुसरी मराठी या पद्धतीने सुद्धा निवडू शकता. आता बघा, सगळा पेपर मग हिंदी भाषा मग निवडल्यावर हिंदीमध्येच असणार आहे का, इंग्लिश निवडली तर इंग्लिशमध्येच असणार आहे का, तर ते आपण पुढे सविस्तर बघू. बघा, नंतरचा विषय आहे, हे झाल्या 2 भाषा, एक मानसशास्त्र अध्यापनशास्त्र ते झालं. त्यानंतरचा जो चौथा विषय आहे तो आहे गणित. काय? गणित. गणितमध्ये 30 प्रश्न आणि गुण पण 30. पुढे बघा, आपला जो 5वा विषय आहे तो आहे पर्यावरणशास्त्र किंवा आपण त्याला काय म्हणतो, परिसर अभ्यास. आणि तो परिसर अभ्यास आहे 30 गुणांचा, प्रश्नसंख्या 30 आणि गुण सुद्धा 30. असे एकूण 1 ते 5 साठी
150 प्रश्न 150 गुण. 150 प्रश्न 150 गुण. आणि आपल्याला वेळ असणारे 2.5 तास. बरोबर, म्हणजे 2.5 तासामध्ये आपल्याला 150 प्रश्न सोडवायचे आहे. आता दुसरा पेपर बघा. ज्यांना असं वाटते की आपलं इंग्लिश चांगलं नाही, आपण दुसऱ्या पेपरमध्ये कव्हर करू शकतो, तर दुसऱ्या पेपरमध्ये तुम्ही गणित स्किप सुद्धा करू शकता. दुसरा पेपर कोणासाठी आहे? 6वी ते 8वी साठी आहे. बघा, म्हणजे 6वी ते 8वी वाल्यांसाठी आहे. आणि आमचे बरेच शिक्षक मंडळी ज्यांचं BEd झालेलं आहे पण खालच्याच वर्गांना शिकवतात, ग्रॅज्युएशन कंप्लीट आहे पण प्रमोशन घेतलेलं नाही, अशा लोकांसाठी इथं खूप महत्त्वाचं आणि खूप फायद्याचं होणार आहे. तर तुम्ही इथं काय करू शकता? 6वी ते 8वी साठीचा दुसरा पेपर सुद्धा देऊ शकता. सर्वांनी दुसरा पेपर द्यायला पाहिजे. आता दुसऱ्या पेपरचे विषय कोणकोणते आहेत बघा. बालविकास आणि अध्यापनशास्त्र म्हणजे मानसशास्त्र आहे. किती आहे? प्रश्नसंख्या 30 आहे, गुण सुद्धा 30 आहेत, म्हणजे 30 मार्काचा आहे. त्यानंतर आहे भाषा, कोणतीही एक आहे. इथं तुम्ही इंग्लिश चांगली असेल तर इंग्लिशही घेऊ शकता किंवा हिंदी घेऊ शकता. हिंदी घेतलं तर तुम्हाला सेकंड ऑप्शन मराठी येऊ शकते. आणि तुम्ही जर इथं पहिलीच भाषा मराठी निवडली तर मात्र दुसरी भाषा तिथं तुम्हाला इंग्लिशच येते, कंपल्सरी इंग्लिश येते. याचा अर्थ सगळे विषय मराठीत असणार आहेत का? अजिबात नाही. तर म्हणून काय करायला पाहिजे आपण इथं? ज्यांचं गणित चांगलं आहे त्यांनी गणित घ्या. म्हणजे इथं पर्याय खूप आहेत दुसऱ्या पेपरला तुम्हाला. भाषापैकी तुम्हाला कोणतीही एक भाषा कंपल्सरी घ्यावीच लागते. मग त्याच्यामध्ये तुम्ही मराठी घ्या किंवा इंग्रजी घ्या किंवा हिंदी घ्या. हिंदी तर तुम्हाला केंद्रीय पद्धतीनं ही परीक्षा असल्यामुळे हिंदी घ्यावंच लागणार आहे. हिंदीला जोडून मराठी किंवा इंग्लिश असे ऑप्शन आपल्याला असणार आहेत. असो, आता पुढे बघा. ह्या झाल्या भाषा. आणि भाषेचे 30 गुण 30 प्रश्न, 30 गुण 30 प्रश्न. नंतरचा जो विषय आहे तो आहे गणित. आता बघा, या ठिकाणी तुमचं गणित चांगलं असेल तर गणित घ्या किंवा गणित तुम्ही स्किप करू शकता. सामाजिक शास्त्र घ्या. पण इथं सामाजिक शास्त्र किती मार्काचं आहे? 60 गुणांचं आहे. आणि इथं गुण सुद्धा किती आहेत? 60. म्हणजे प्रश्न 60 आणि गुण सुद्धा 60. म्हणजे इथं तुम्हाला जर तुमचं खरंच सामाजिक शास्त्र जर चांगलं असेल, इतिहास भूगोल चांगलं परफेक्ट असेल, तर तुम्ही इथं स्कोरिंग करू शकता. गणिताचं अजिबात टेन्शन नाही. ज्यांचं गणित चांगलं आहे त्यांनी इथं गणितामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं स्कोरिंग करू शकतात. आणि पेपर दुसरा जर काढला तर पेपर पहिला काढायची गरज नाही. मला असं वाटते प्रमोशन घ्या नका घेऊ तो पुढचा प्रश्न राहिला, पण सीटेटचा पेपर 2 काढणं फार आवश्यक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या परीक्षेमध्ये नकारात्मक गुणांची पद्धत नाही, म्हणजे मायनस सिस्टीम नाही. बहुपर्यायी प्रश्न आहेत. त्याच्यामुळं आपल्याला थोडंसं 5वी ते 12वी पर्यंतची सगळी पुस्तकं आपल्याला चाळावी लागणार आहेत, वाचावी लागणार आहेत. असं जर आपण केलं तर आपला सीटेटचा पहिला आणि दुसरा दोन्ही पेपर आरामात निघू शकतात. तर असा हा पेपर 2 जो आहे तर हा बघा खूप महत्त्वाचा आणि आपण सर्वजण करू शकतो या पद्धतीचा हा पेपर असणार आहे. कारण इथं बघा 60 मार्क आहेत, 60 गुण आहेत. पेपर परीक्षा म्हणजे प्रश्नसंख्या पण 60 आणि गुण पण 60. म्हणजे हे 60 हे 30 किती झाले? 90, 120 आणि हे 150. या पद्धतीनं आपण हे 150 मार्काचा पेपर इथं कव्हर करू शकतो. 150 नाही पण आपण 100च्या वर आरामात इथं जाऊ शकतो. तर बघा, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला एक गाईड करण्यासाठी केलेला होता. तर तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स करून सांगा. आणि आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका.